जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. सीमा भागातील मराठी रुग्णांनाही आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा आधार मिळू लागला आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून दुर्धर आणि गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामार्फत गेल्या 1.5 वर्षांत तब्बल 181 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. या आर्थिक सहाय्यामुळे 21,000हून अधिक गरीब रुग्णांचे प्राण वाचले आहेत. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील 865 गावांमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक रुग्णांनाही आता या निधीचा लाभ मिळणार आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातून 165 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले असून नागपूर येथील वैद्यकीय सहाय्यता कक्षातून 15 कोटी रुपयांची मदत गरीब रुग्णांना करण्यात आली आहे, अशी माहिती या कक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा भाग समन्वयक मंत्री शंभूराज देसाई, मंत्री चंद्रकांत पाटील आणि सीमा भाग उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत झालेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा लाभ घेतलेल्या बेळगाव येथील मारुती देसाई यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले आहे, माझ्या आईची हृदय शस्त्रक्रिया झाली होती. 4 लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला होता. आर्थिक अडचण होती. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 8 दिवसांत 1 लाख रुपयांची मदत मिळाली. आज माझी आई ठणठणीत आहे. मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून आभार. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत मदत मिळवण्यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर 1 कॉल करून थेट मोबाईलवरून अर्ज करता येणार आहे, असे आवाहन मंगेश चिवटे यांनी केले आहे. कर्नाटक सरकारच्या विरोधाला न जुमानता सीमा भागातील 865 गावांतील मराठी बांधवांना या योजनेचा लाभ दिला जात असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आनंद आपटेकर यांनी दिली आहे. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या, खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा.